महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय आणि कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील विविध ठिकाणी मुख्यमंत्री जन आरोग्य शिबिराचे भव्य आयोजन करण्यात आले आहे। या विशेष आरोग्य उपक्रमाचे औपचारिक उद्घाटन पनवेल येथील उपजिल्हा रुग्णालयात उत्साहात पार पडले। नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने आयोजित या शिबिरामध्ये मोफत रक्त तपासणी, एक्स-रे, ECG यासारख्या वैद्यकीय चाचण्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली। याशिवाय शासकीय आरोग्य योजनांचा लाभ सुलभतेने मिळावा यासाठी आयुष्मान भारत कार्ड आणि आभा कार्ड नोंदणीसह इतर विविध आरोग्यविषयक तपासण्यांचा लाभ नागरिकांना दिला जात आहे। उपजिल्हा रुग्णालयात संपन्न झालेल्या या शिबिराच्या उद्घाटनावेळी पनवेल महानगरपालिकेच्या महिला आणि बालकल्याण सभापती ममता म्हात्रे, उपायुक्त अभिषेक पराडकर, डॉक्टर आनंद गोसावी, उपजिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर शिवाजीराव पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। आज आपली लोकसंख्या प्रचंड वेगाने वाढते आणि प्रचंड वेगाने वाढत असताना धकाधकीचं जीवन म्हणजे इथला कामोठ्या परिसरात राहणारा व्यक्ती असेल, कळंबोली परिसरात राहणारा व्यक्ती असेल, ही रोज मुंबईला कामाला जाते आणि रोज संध्याकाळी विचारा येतो। आज मी बघतो इथे बसलेल्या की बरेच जण रात्री 11 वाजेपर्यंत आपल्या नागरिकांना 11 काय 12 पण वाजत असतील आरोग्य सेवा देण्यासाठी अतिशय म्हणजे तन्मयतेने काम करताना बघतो। त्यामुळे नागरिकांमध्ये आपले जे आरोग्य केंद्र ठिकठिकाणी आहेत त्याच्याबद्दल चांगलं समाधान आहे आणि ह्याचं क्रेडिट आहे हे तुमच्या टीमवर्कला आहे। डॉक्टर आनंद गोसावी तुमच्या टीमला आहे, तुम्ही करताय, तुम्ही इंटरेस्ट घेताय, पण तुम्हाला साथ देणारे तुमचे डॉक्टर असतील, बाकीचे जे कर्मचारी आरोग्य कर्मचारी असतील हे सुद्धा तुम्हाला त्याच यांनी तुम्हाला अगदी रिस्पॉन्स देत असतात। त्यामुळे आपण चांगली सेवा ह्या पनवेलकरांना देऊ शकतो। आज डॉक्टर पाटील यांच्या नेतृत्वाखाली उपजिल्हा रुग्णालय काम करते, किती असुविधा आहे ह्याची चर्चा मागाशी अरविंदजी आणि आम्ही करत होतो, कारण त्यांना एक सवय आहे, ते आले की इथे काय सुविधा आहे का, ज्या कार्यक्रमाला येतात काय अडचणी आहेत ह्याची चौकशी करत राहतात। त्या चर्चेतनं चांगला मार्ग निघतो आणि त्या मार्गातून काय होतं, मग कोणी काय करायचं ते त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं की आम्ही सुद्धा जो CSR फंड आहे तो आणून आम्ही सुद्धा काही मदत करू शकतो। म्हणजे राजकीय मतभेद हे राजकीय व्यासपीठावर असावेत, परंतु सभागृहात सुद्धा आमची वैचारिक मतभेद होतात, भांडणं होतात, परंतु हे सगळं लोकहितासाठी असतं। म्हणजे लोकांना चांगली सेवा सगळ्या माध्यमातून पुरवली गेली पाहिजे, हाच त्याचा मागचा उद्देश असतो। उपजिल्हा रुग्णालयामध्ये काय अडचणी आहेत हे आम्हाला माहिती आहे। आमच्यासारखे कार्यकर्ते इथे येत असतात, दिवस रात्र ही लोक इथे काम करत असतात आणि अनेक अडचणी आहेत। जसं आज पोस्टमॉर्टमसाठी आज एवढ्या मोठ्या लोकसंख्या आणि रायगड जिल्ह्याचा सुद्धा व्याप आपल्याच पाठीशी असतो। हे सगळं करत असताना तुम्ही जी सेवा या निमित्ताने करता अतिशय चांगलं आहे। आजच्या जन आरोग्य शिबिरामध्ये सुद्धा अनेक नागरिकांना त्यांच्या आज ज्या खर्चिक अशा तपासण्या असतात त्या सुद्धा आपण इथे करणार आहोत, हे वाचून मला आनंद झाला। आणि खरोखरच ही समजा आपण आज प्रातिनिधिक आपण आरोग्य शिबिर भरवलेली आहे, पण हे आपण काम रोजचंच आहे, आपण रोजच करत असतो। आपल्या अनेक योजना आपण आता कार्यान्वित करतोय, त्यामुळे डायलिसिस सेंटर पासून आपण पनवेल महानगरपालिका उभारतोय। त्यामुळे निश्चितच पुढील काळामध्ये सुद्धा आपण पनवेल महानगरपालिकेतर्फे आपण जास्तीत जास्त नागरिकांना आणि कमीत कमी खर्चामध्ये चांगली आरोग्य सेवा पुरवण्यासाठी आपण सगळे कटिबद्ध राहूया।